हॅलो गाईज, ही माझी नवीन सुरुवात. हॅलो गाईज, मी अश्विनी. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर हे बघा, ही माझी मुलगी शिवन्या 4 वाजून गेले तरी झोपली अजून. तर हे माझं घर आहे. मी माझ्या घराची ओळख करून देते. 2 रूमचं घर आहे. आम्ही सध्या अजून रेंटनेच राहतो. हे माझं किचन. चला, मी माझं देवघरही दाखवते तुम्हाला. तर हे सुंदर असं हे माझं देवघर बघून घ्या. याच्यात सुंदर अशी रांगोळी काढली. चला तर आता मी माझ्या मुलीला उठवते. तिला परत खेळायला घेऊन जावं लागतं डोंगरावर. थोड़ा सा ही चाहिए मेरे पास। अब हो गया। दिवाबत्ती झाली. आता डोंगरावरून आल्यामुळे शिवण्याला खूप भूक लागली, म्हणून पटकन चहा दूध देते आणि संध्याकाळचा स्वयंपाक करायला घेते. आता मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आणि नेहमी बायांना पडलेला प्रश्न की स्वयंपाकाला करायचं काय. त्यासाठी मग मी पटकन फ्रीज उघडला आणि बघितलं काय दिसते. तर मला त्यामध्ये एक टोमॅटो दिसला. मग पटकन मी डाळ टोमॅटोची आमटी करायचं ठरवलं. आणि त्याच्यासोबत भाकरी, पांढरा भात असा मेनू ठरवला. तसंच जेवणात तोंडी लावण्यासाठी मी कैरीला हळद, तिखट, मीठ लावून घेतलं. गावाकडचे कैरी आहेत त्याच्यामुळं खूप आंबट आणि चवदार लागतात. चला, 15-20 मिनिटात स्वयंपाक तयार. ज्वारीच्या भाकरी केल्या, आमटी, भात. आणि ही शिवन्या किचनवर बसून मस्ती करती. रोज हिचं असाच रुटीन असतं. संध्याकाळचे 9 वाजले. मग शिवन्याला भूक लागली, म्हणून तिला घेऊन मी टेरेसवर आले जेवण चारायला. घरात खूप गरम होते, खूप उष्णता आहे घरात. मग आता शिवन्याचं जेवण चाललं.